12वा श्लोक आपण गेल्या वेळेला पाहत होतो, बरोबर आहे? त्या श्लोकातला पहिला जो भाग आहे त्याबद्दल आपण विवेचन वर्गामध्ये केलं होतं की एकाग्र मन करून, आणि त्या ठिकाणी मन आणि चित्त असे दोन्ही शब्द आलेले आहेत आणि म्हणून त्याच्यावरती मला वाटतं बराच वेळ त्याबद्दल बोलले की त्यामध्ये काय थोडा फरक कसा आहे. आणि चित्तामध्ये म्हणजे ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो अशा प्रकारचं जी परिस्थिती असते ते चित्त की ज्याच्यामध्ये स्मरणामधून अनेक गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी साचलेल्या असतात की त्या गोष्टीचं स्मरण कधीतरी अचानक आपल्याला होतं. आणि म्हणजे एरवी आपल्याला की आपण कामामध्ये व्यग्र असतो त्यावेळेला आठवणही होत नाही, आणि शांत ज्या वेळेला बसतो, ध्यानाला बसतो किंवा काहीतरी अशा प्रकारचे ग्रंथ वाचण्यासाठी म्हणून बसतो, त्याचा अभ्यास करण्यासाठी बसतो, त्यावेळेला अशा प्रकारचे विचार एकदम मनामध्ये जे स्मरणातून आलेले असतात ते विचार येतात. आणि त्याचं कारणही मी एका प्रकारे स्पष्ट करत होते की त्यावेळेला आपलं मन कुठेही व्यग्र नसतं, कारण मनाला फारसा काही उद्योग नसतो. जेव्हा आपण पूजापाठ करतो किंवा काहीतरी असं हे करत असतो त्यावेळेला मनाला फारसं काही हे नसतं. आपण आपलं काही आता गीता कोणाची पाठ असते किंवा ज्ञानेश्वरी पाठ असते, ज्ञानेश्वरीचं पारायण करत असतात, नुसते शब्द वाचत वाचत जातात, म्हणजे मन कुठे गुंतलेलं नसतं. आणि अशा वेळेला मग हे चित्तामधलं जे काही स्मरण आहे ते बाहेर पडतं. आणि म्हणून आपल्याला नेहमी वाटतं की अरे असं का होतं, आपण बसलो आहे काही करायला, तर त्यावेळेला अशा प्रकारचे विचार येऊ नयेत अशी इच्छा असते, पण ते का येतात त्याचं थोडंसं स्पष्टीकरण. आता येतच नाही, अजूनही येतं. आता हो का? आता नाही ना येते. हां, तर असं त्याचं थोडं स्पष्टीकरण म्हणजे अर्थात मी काही केवळ ध्यानावरती बोलत होते असं नाही, बोलत होते कोणत्या गोष्टीसाठी, कोणत्या गोष्टीबद्दल ते लक्षात घ्या की मन आणि चित्त ह्याबद्दल मी बोलत होते. कारण ध्यानावरती बोलायचं तर कितीतरी आणखी गोष्टी आपण बोलू शकतो किंवा वाचल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात की ध्यानामध्ये व्यत्यय कशाचा येतो, काय अडथळे असतात, ह्यावरती खूप प्रचंड लिखाण झालेलं आहे. अनेक प्रकारे निराळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत, पण तो बोलण्याचा विषय नव्हता हे लक्षात घ्या. चित्त आणि मन यामध्ये फरक आपल्याला कळला पाहिजे, म्हणून अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्या दिवशी केलं. आता त्यामध्ये जे विचार येतात ते सुद्धा मी सांगितलं की काही साखळीसारखे असतात की एकातून एक येतात आणि ते थोपवायचे असतात. त्याच्यासाठी मात्र खरोखर प्रयत्नाची फार गरज असते की आपल्याला लक्षात आलं की अरे आपण त्याच ह्याच्यामध्ये व्यग्र झालेलो आहोत, तर कुठेतरी आपल्याला रोखायचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. कारण ते काय असतं की ते कशासारखं एक उपमा देऊन सांगते की एक गवताची काडी एक सुट्टी असली तर ती आपण सहज मोडू शकतो, पण अशा अनेक गवताच्या काड्या एकत्र केल्या आणि अगदी त्या वाळलेल्या सुकलेल्या असल्या अशा काड्या एकत्र केल्या आणि त्याचा दोरखंड वळला की त्या दोरखंडानी हत्तीला सुद्धा बांधता येते. लक्षात घ्या, म्हणजे तीच गवताची काडी सुट्टी असली तर
आपण ती मोडू शकतो. पण दोरखंड झाला म्हणजे एकात एक गुंतलं की ते फार कठीण असतं, की हत्तीचं बळसुद्धा त्याच्यापुढे कमी पडतं. असं आपल्या विचारांचं असतं की एकात एक आपले जे विचार आहेत ते आपण थांबवणं हे फार महत्त्वाचं आहे. मग सुट्टे सुट्टे विचार येऊ दे. मग गवताची जशी सुट्टी काढी तसे आपले सुट्टे विचार येतातच. म्हणजे आपण काही इतके अगदी काही मोठे योगी नाही, एवढं ध्यान आपल्याला साधत नाही लगेच. तर सुट्टे विचार येतात, येऊ देत, आले तरी हरकत नाही. पण आल्यानंतर तो विचार थांबतो. आपल्या लक्षात आलं की अरे आपण काय विचार करतोय असं वाटलं की आपण तो म्हणजे तिथल्या तिथे थांबतो. पुन्हा मन एकाग्र करतो, पुन्हा ध्यान करतो, पुन्हा काहीतरी दुसरा विचार येतो. असं थोडा वेळ चालू राहतं. पण ते जी मधली गॅप असते, मधला जे काही अंतर असतं दोन विचारांच्या मधलं, त्याच्यामध्ये आपण एकाग्रता साधू शकतो. आणि अशी हळूहळू सवय झाली की मग आपल्याला मन एकाग्र करणं हे जास्ती सोपं व्हायला लागतं, जे पहिल्यांदा सुरुवातीला होत नाही. आणि मग कित्येक लोक छे आम्हाला हे जमणंच शक्य नाही असं म्हणून अशा गोष्टी सोडून देतात. तर तसं न करता असे काही उपाय त्याला आपण करून बघावेत असं त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता हे चित्त आणि मन ह्याच्यातला फरक झाला. आता हे काय केलं ह्या ठिकाणी काय म्हटलं, एक ततई एकाग्र मनकृत्वा, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी याचा अर्थ की आधी त्यांनी आसन कसं असावं ह्याचा सगळा उल्लेख केला आहे. तर अशा आसनावरती बसून मग मन एकाग्र केलं आणि यतचित्तेंद्रिय क्रिया हा असा पुढे आणखी एक शब्द आहे. ह्याचा अर्थ यतचित्त, ह्याचा अर्थ चित्त स्थिर करणं, चित्ताची स्थिरता म्हणजे यतचित्त. चित्ताची स्थिरता किंवा स्थिर चित्त करणं, यतचित्त करणं ह्याचा अर्थ तो आहे. आणि असं यतचित्त करण्यासाठी पुढे असं म्हटलंय यतचित्तेंद्रिय क्रिया, म्हणजे नुसतं चित्त कधी स्थिर होत नाही. त्याच्याबरोबर काय आहे की इंद्रियांच्या क्रियासुद्धा स्थिर कराव्या लागतात. कारण नाहीतर आपली सारखी हालचाल व्हायला लागली तर आपलं चित्त एका ठिकाणी राहत नाही. म्हणून इंद्रियांच्या क्रिया, शरीराच्या क्रिया ह्यासुद्धा स्थिर कराव्या लागतात, त्याच्यावर नियंत्रण आणावं लागतं. आणि म्हणून ते आसनापासून त्यांनी सुरुवात केली की आसनसुद्धा कसं असावं, स्थिर आसन असावं, डगमगणारं आसन नसावं, इथपासून आपण काळजी घ्यायची. आणि मग त्या आसनावर बसल्यानंतर सुद्धा हात हलवायचे, पाय हलवायचे, सारखं चुळबुळ करायची, हे आपल्या शरीराला एक प्रकारची सवय झाली आहे. पण आपण लक्षात घ्या की काही वेळेला आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण काही हालचाल न करता काही वेळेला राहू शकतो. म्हणजे आपल्या इंद्रियांना किंवा आपल्या शरीराला हे काही अशक्य असतं असं नाही. की आता उदाहरणार्थ पहा की एखादा आपलं मूल समजा लहान बाळ अगदी खूप आजारी आहे आणि त्याला जरासं हललं तरीसुद्धा त्याला त्रास होतो आहे, त्याला ते रडतं आहे. हे लक्षात घेतल्यानंतर आई आपली मांडी न हलवता रात्रभर जागू शकते आणि ते मूल आपल्या मांडीवरती तसंच ठेवू शकते, जराही त्याला दुःख पोचू देऊ शकत नाही. ह्याचा अर्थ की आपल्याला हे साधत नाही असं मुळीच नाही, आपल्याला हे साधू शकतं. फक्त त्यासाठी आपण ह्या वेळेला प्रयत्न करत नाही. या ध्यानाच्या बाबतीत किंवा योगाच्या बाबतीमध्ये असा प्रयत्न करत नाही. तर म्हणून ह्या क्रिया ज्या इंद्रियांच्या आहेत त्या थांबवायच्या, स्थिर करायच्या. आणि असं उपविश्यासने म्हणजे अशा प्रकारे बसून, उपविश्य याचा अर्थ बसणं, असं त्या आसनावरती बसून हे सगळंच आधी साधून त्या आसनावरती बसून, उपविश्यासने म्हणजे त्या आसनावरती अशा प्रकारे बसून. पुढे काय म्हटलंय, युज्यात योगत
आत्मविशुद्धये म्हणजे युज्यात ह्याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी योग युज्यात असे दोन्ही शब्द वापरले आहेत, पण त्या दोन्हीमध्ये हा अर्थ आहे अशाच प्रकारचा आहे की योग साधायचा आहे. आणि कशाशी साधायचं आहे? परमात्म्याशी, ईश्वराशी, आपल्या आत्म्याशी, आपल्या ईश्वराशी आपल्याला योग साधायचा आहे. तर असा योग साधण्यासाठी आपण त्या आसनावर बसलो. इतर कशासाठी नाही, तर त्यासाठी आपण तिथे बसलो. त्यासाठी आपण ही सगळी स्थिरता, हे सगळं स्थैर्य आणलेलं आहे. आणि हा योग कशासाठी साधायचा आहे ह्याचं फार सुंदर त्याचा उल्लेख शेवटच्या शब्दामध्ये आहे, आत्मविशुद्धये. योग जो साधायचा आहे तो कशाला, तर आपल्याला आपला जर आत्मा अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे, शुद्धता गेली आहे त्याची, त्या आत्म्याची शुद्धता किंवा दुसऱ्या शब्दामध्ये मन, बुद्धी ह्यांची शुद्धता, चित्ताची शुद्धता, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्याची शुद्धता, आत्मविशुद्धये. म्हणजे ह्या सगळ्याची शुद्धता साधण्यासाठी आपण तो योग करतो आहोत. हे मनामध्ये आधी आपल्या पूर्ण माहीत असलं पाहिजे किंवा त्या ही कल्पना मनामध्ये ठेवून आपण हे सगळं करायचं आहे की आपण योग कशासाठी साधतो आहोत हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण नाहीतर काय, परमेश्वराशी योग साधणं, परमेश्वराशी एकात्म होणं, याला आणखीन इतरही म्हणजे इच्छापूर्तीसाठी हे नाही, हे लक्षात घ्या. आत्मविशुद्ध ये इच्छापूर्तीसाठी हे नाही की आपल्या मनामध्ये काहीतरी खूप हे मला साध्य व्हावं, हे मला मिळालं पाहिजे म्हणून योगाला आपण बसलेलो नाही होत. हे मनामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आत्मविशुद्ध ये म्हणजे इच्छापूर्तीसाठी नाही. आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्धी प्राप्त करण्यासाठी योग साधना नाही आहे. सिद्धी, कुठल्याही प्रकारची सिद्धी प्राप्त करण्यासाठी कारण काय असतं की काही वेळेला अशा मनामध्ये हा हेतूच असतो की आपल्याला अशा प्रकारच्या सिद्धी, अशा प्रकारच्या वृद्धी प्राप्त व्हाव्यात म्हणून जो प्रयत्न असतो त्याच्यामध्ये योग, ध्यानयोग केला जातो की अशा प्रकारे प्रयत्न केला की आपल्याला ती सिद्धी प्राप्त होईल असा विचार मनामध्ये असू शकतो. तर तो विचार मनामध्ये ठेवायचा नाही. सबंध आपण गीता पाहिली तरी आपल्याला गीतेमध्ये कधीही हा उल्लेख दिसणार नाही की कुठलीही सिद्धी प्राप्त होणं, म्हणजे ज्याला पूर्णता म्हटलेलं आहे गीतेमध्ये, ते पूर्णत्व मिळणं ह्याचा अर्थ सिद्धी प्राप्त होणं किंवा काहीतरी आपल्याला चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होणं अशा प्रकारचा उल्लेख कुठेही गीतेमध्ये नाही आहे. हे अगदी लक्षात ठेवा की सिद्धीसाठी योग हा नाही आहे. आणि सिद्धीसाठी नाही असं म्हणतानाच आणखीही एक गोष्ट लक्षात घ्यायची की काही वेळेला असं होतं की जे ह्या योगाच्या मार्गाने जात असतात आणि खूप एकाग्रता त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागते आणि अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते की त्यांना काही बारीक सारीक सिद्धी खरोखर प्राप्त व्हायला लागतात. हे लक्षात घ्या की अशी वेळ येते की काहीतरी सिद्धी प्राप्त व्हायला लागतात. त्यांना लक्षात यायला लागतं की अरे हे सामान्य माणूस जे करू शकत नाही अशी काहीतरी गोष्ट आपण करू शकतो, अशा प्रकारची सिद्धी प्राप्त व्हायला लागते. पण या ठिकाणी अगदी लक्षात ठेवायचं आहे की हा जो शब्द वापरला आहे आत्मविशुद्धये, तो अशा हेतूनीच वापरलेला आहे की अशा प्रकारची सिद्धी
जर समजा प्राप्त झाली, काही आपण चमत्कार करू शकतोय, आपल्याला काहीतरी वेगळ्या प्रकारे काही सामर्थ्य प्राप्त झालं आहे असा अनुभव यायला लागला, तरी ज्या साधकाला योगामध्ये पुढे जायचं आहे, लक्षात घ्या, मी मुद्दाम सांगते की योगारूढ व्हायचं आहे, योगामध्ये पुढे जायचं आहे, इथेच थांबायचं नाही आहे. नाही तर काही लोक इथेच थांबतात की आता आपल्याला एवढं आलं म्हणजे झालं, योग प्राप्त झाला असं वाटतं. तर ज्यांना योगामध्ये काहीतरी प्रगती साधायची आहे अशा साधकांनी कधीही या सिद्धींच्या मागे लागू नये असं म्हटलं जातं. की अशा कुठल्याही सिद्धी आपल्याला जाणवल्या तरीसुद्धा त्यामध्ये किंवा त्या सिद्धींचा उपयोग करण्याच्या दृष्टीने कधीही प्रयत्न करू नये. ह्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्यांचा आपण जो उपयोग करायला लागलो, तर जी ही आत्मशुद्धता प्राप्त करायची आहे, की हे जे लिहिलेलं आहे या ठिकाणी की हा योग कशासाठी आहे, तर आत्मशुद्ध ये असं म्हटलंय. ती जी आत्म्याची शुद्धता आपल्याला प्राप्त करायची आहे त्याच्यामधला सर्वात मोठा अडथळा जर काय असेल तर ही सिद्धी, या सिद्धी असतात. ह्या योग मार्गातल्या किंवा परमार्थाच्या मार्गातला अत्यंत मोठा अडथळा म्हणजे सिद्धी असतात. की त्या सिद्धींच्या मागे माणूस लागतो आणि मग कुठल्याही टोकाला मग सर्व प्रकारचा अहंकार जो कमी करायचा तो उलट अहंकार वाढायला लागतो. पण आपल्याला हे काहीतरी सामर्थ्य इतरांपेक्षा वेगळं आहे ह्याचा मग अहंकार वाढतो. म्हणजे अहंकार बाजूला ठेवण्याऐवजी अहंकार वाढतो. अनेक प्रकारच्या वासना, अनेक प्रकारच्या ऐषणा वाढायला लागतात. लोकेषणा, धनेषणा. आता लोकेषणा म्हणजे लोक आपल्याला वाहवा करतात, अरे वा काय हा माणूस कुठे देवच झाला आहे, ईश्वरच प्रकटला या माणसामध्ये असं म्हणून लोक आपली वाहवा करतात आणि ती वाहवा मग हवीशी वाटायला लागते. त्या लोकेशनेच्या मागे आपण लागतो. तसंच धन आपल्यालाही मिळतं, आपण दुसऱ्यांना मिळवून देतो. हे सगळं म्हणजे धनेषणा, लोकेषणा अशा प्रकारच्या ह्या सगळ्या ऐषणा म्हणजेच वासना वाढायला लागतात आणि हे सगळं योगाच्या मार्गामधले अडथळे असतात. कारण ह्याच्यातूनच तर आपल्याला दूर व्हायचं आहे. ह्या सगळ्या शुद्धी ह्याचा अर्थच तो आहे की वासना नाहीशा होणं, अशा प्रकारच्या ऐषणा नाहीशा होणं, अहंकार नाहीसा होणं, म्हणजे आपण योगाच्या मार्गाने योग्य रीतीने चाललेलो आहोत हे आपल्याला जाणवतं. आणि म्हणून कुठल्याही सिद्धींसाठी योग ही म्हणजे कुठला हा योग सांगितलेला नाही हे आपण लक्षात घ्यायचं. कशासाठी सांगितलेलं आहे तर आत्मविशुद्ध ये हे अगदी मनामध्ये ठेवायचं. आता त्यानंतर त्या पुढच्या ज्या ओव्या आहेत तिथे फारसं मी घेत नाही, कारण बरंचसं ह्या श्लोकामध्ये जे स्पष्टीकरण झालं त्याच्यामध्ये सगळं येऊन गेलेलं आहे, तर त्यामुळे तिथे वेळ घालवत नाही. आपण पुढे जाऊया आणि पुढचा श्लोक बघूया. ह्या ठिकाणी एकूण हा थोडा भाग असा आहे ना की काही ठिकाणी मी गीतेतले श्लोकच जास्ती प्रमाणामध्ये बघणार आहे. गीतेतल्या श्लोकांवरती जास्ती भर देणार आहे, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्ञानदेवांनी बराच कुंडलिनी योग जो आहे त्याचं विवरण ह्या सगळ्या भागामध्ये केलेलं आहे आणि ते शक्यतो टाळायचं आहे. तर म्हणून मी त्या ओव्यांच्यामध्ये त्याचा अर्थ न घेता मी श्लोकांकडेच फक्त वळते. आता पुढचा 13वा जो श्लोक आहे तो असा आहे की ह्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे तर पहिल्यांदा आसन कसं असावं ते सांगितलं, त्यानंतर आपलं मन चित्त कसं असावं ते सांगितलं. आता ह्या 13व्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे तर शरीराची स्थिती, शरीराची बाह्य स्थिती कशी असावी
योगाच्या वेळेला, ध्यान योगाच्या वेळेला कशी असली पाहिजे ते ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. शरीराची स्थिती, आपण कसं बसावं वगैरे त्याचा उल्लेख केलेला आहे. आता त्यामध्ये समकार्य शिरोग्रीवम धारयन्यचलम स्थिरहा, हा जो उल्लेख आहे तो कशाबद्दल आहे तर काय शब्द बघा तुम्ही, तुमचे लक्ष त्या शब्दांकडे ठेवा. काया, शिर म्हणजे डोकं, आणि ग्रीव म्हणजे मान. म्हणजे शरीर, मान आणि डोकं हे समस्थितीमध्ये राहील अशा प्रकारे त्या आसनावर बसायचं. स्थिर राहील, समस्थितीमध्ये स्थिर राहील. आणखी एक शब्द लक्षात घ्या, स्थिर राहील. मान, शरीर आणि डोकं हे समस्थितीमध्ये, म्हणजे काय ते पुढे आणखी स्पष्ट करते, समस्थितीमध्ये स्थिर राहील. ते हलणार डोलणार नाही. आपलं मान, डोकं सुद्धा हललं नाही पाहिजे, ते समस्थितीमध्ये राहिलं पाहिजे. ते हलणार नाही, डोलणार नाही, अशा प्रकारे बसावं. आणि पुढे म्हटलंय की संप्रेक्ष नासिकाग्र स्वदिशाश्चान अवलोकयन, म्हणजे आपलं तिथे अशा प्रकारे बसल्यानंतर नाकाचं जे टोक असतं, नासिकाग्र, तिथे डोळे स्थिर करावेत. आधी आपण अर्थ पाहू आणि त्यानंतर ह्याचं थोडंसं विवेचन करू. तिथे डोळे स्थिर करावेत आणि स्वतःच्या नाकाच्या टोकाकडे डोळे स्थिर करावेत. आणि म्हणजे शेवटचा जो शब्द आहे दिशश्चान अवलोकयन, म्हणजे या दिशेला त्या दिशेला पाहू नये, इकडे तिकडे पाहू नये, इकडे तिकडे पाहू नये. आता पहिल्यांदा हा शेवटच्या भागात सोपा आहे तसा, म्हणून त्याचा आधी मी हे सांगते की हे जे म्हटले नाकाच्या टोकाकडे डोळे ठेवावेत, ह्याचा अर्थ अगदी खूप अवघडून, कारण ती स्थितीसुद्धा अवघडलेली राहील ना, कारण असं सबंध वेळ असं बसायचं हे फार अवघडलेली स्थिती राहील. तर असं तिथे अपेक्षित नाही आहे, हे लक्षात घ्या. तसं म्हणण्यामध्ये अर्थ काय आहे की एक थोडं आपली दृष्टी थोडी खाली ठेवावी, दृष्टी खाली ठेवावी. आणि ती सुद्धा का खाली ठेवावी तर इकडे तिकडे नजर जाऊ नये. जर आपण समोर पाहिलं तर काही वेळेला आपल्याला इकडचं तिकडचंही कळतं, आपण जाणू शकतो, त्यामुळे मग आपलं मन विचलित होतं. तर म्हणून दृष्टी खाली ठेवायची की ज्या योगे आपलं इकडे तिकडे पाहणं होणार नाही आणि मन आपलं स्थिर राहील. आता हा शेवटचा भाग झाला. आता त्याच्यानंतर आधी जे म्हटलेलं आहे ना काया शिरोग्रीवम, त्याचा अर्थ म्हणजे पाठीचा कणा, म्हणजे सरळ ताठ ठेवून बसायचं. पाठीचा कणा सरळ बसायचं, याचा अर्थ पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचं. आणि मान आणि डोकंसुद्धा समस्थितीमध्ये न हलवता ते स्थिर ठेवायचं, असा त्याचा अर्थ आहे. पाठीचा कणा आणि डोकं आणि मान ही अशा प्रकारची शरीराची स्थिती त्या आसनावरती बसल्यानंतर ध्यान करताना असावी असं म्हटलेलं आहे. आता हे असं का म्हटलं आहे लक्षात घ्या की काही वेळेला ध्यान म्हणजे मेडिटेट करणारे, ध्यान करणारे आपण जर पाहिलं तर असं लक्षात येतं की काही वेळेला ते असे ध्यान करता करता पूर्ण असे वागतात,
खाली वागतात. तुम्ही सुद्धा विचार करा, काही वेळेला आपल्या बाबतीतही असं होतं की आपण असं नकळत खाली वागतो. तसं व्हायला द्यायचं नाही. मान हे सगळं असं ताठ रेषेमध्ये आपलं सगळं शरीर हे असावं आणि कुठल्याही प्रकारची हालचाल अशी सुद्धा व्हायला द्यायची नाही. असं म्हणण्याचं कारण लक्षात घ्या. असं म्हणण्याचं कारण असं आहे की काही वेळेला काय होतं की ध्यान करताना हे जे शरीराचे असं कुठेतरी ते शरीर पडतं, पुढे झुकतं किंवा बाजूला झुकतं वगैरे, हे जे प्रकार होतात त्याचं समर्थन अशा प्रकारे केलं जातं की आम्ही इतके एकाग्र झालेलो होतो त्या ध्यानामध्ये की आमचं शरीरावरती काही नियंत्रणच नव्हतं, कळलंच नाही, आम्हाला जाणवलंच नाही की आमचं शरीर असं झालं. हां, आणि असं त्याचं समर्थन केलं जातं. एवढंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन काही वेळेला ही अशा प्रकारची जी शरीराची स्थिती होते की शरीरावरचं भानच सुटतं. आपण बसलो आहोत, आपल्याला काही वेळाने उठायचं आहे, बाकीची लोकं आपल्याबरोबर ध्यान करणारी उठली आहेत, आपण उठलो नाही. आपल्याला जर काही ठिकाणी सामुदायिक जर हे असेल तर काहीतरी असतं की बाबा एवढी बेल झाली किंवा असा आवाज झाल्यानंतर ध्यान आपण थांबवायचं आहे. आणि ते काय थांबवायचं म्हणजे अगदी लगेच असं नाही, पण हळूहळू आपण आपल्या नेहमीच्या स्थितीला यायचं, हे सगळं सांगितलेलं असतं. पण तरीसुद्धा काही वेळेला त्याचं भान आमचं सुटलं, आमच्यावरती ताबा राहिला नाही. इतके आम्ही ध्यानामध्ये मग्न झालो होतो आणि त्यालाच काही वेळेला आम्ही ट्रान्समध्ये गेलो होतो असं म्हणतात. आम्ही ट्रान्समध्ये गेलो म्हणजे ती स्थिती अशी सांगितली जाते की आमचा शरीरावरचा ताबा पूर्ण गेलेला होता, आम्हाला कळलं नाही. त्याला काही वेळेला ट्रान्समध्ये जाणं असं म्हटलं जातं. तर हे नेहमीच नव्हे, एखाद्याच्या बाबतीमध्ये ही शक्यता असू शकते की खरोखर ट्रान्समध्ये जाणं. अगदी ट्रान्स याचा अर्थ जी ट्रान्स हा शब्द अशा ह्याच्यावरून आला आहे, त्याच्यामधला मुख्य शब्द असा आहे की ॲट द ट्रान्सडेंटल लेवल, म्हणजे अगदी विश्वातीत जो ईश्वर आहे, विश्वातीत जो ईश्वर आहे तो ट्रान्सडेंटल लेवलमध्ये असतो. युनिव्हर्सल लेवलमध्ये असतो तो विश्वात्मक असतो आणि आपल्या हृदयामध्ये असतो तो व्यक्तिगत असतो. हे मी सगळं आधी स्पष्ट केलं आहे, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तर हे जे ट्रान्समध्ये जाणं ह्याचा अर्थ खरा असा असतो की ती जी विश्वातीत ईश्वराची अवस्था आहे त्याच्याशी आम्ही अगदी पूर्ण एकात्म झालो. ही खरं म्हणजे ट्रान्समध्ये जाणं ह्याचा हा अर्थ असतो. आणि तो असा सहजपणे हे ट्रान्समध्ये कोणी जाऊ शकत नाही, त्याच्यामागे खूप मोठी साधना असते. ही योगाची साधना असते. ह्या योगाच्या साधनेनी आपण ज्या वेळेला त्या स्थितीमध्ये जाऊ त्यावेळेला खरोखर माणूस ट्रान्समध्ये गेला असं म्हणता येतं. पण काही वेळेला केवळ असं कुठेतरी मेडिटेशन करताना किंवा आपण घरी मेडिटेशन करताना एकदम आम्ही ट्रान्समध्ये गेलो अशा प्रकारचा उल्लेख काही वेळेला केला जातो. तर ते काय असतं हे लक्षात घ्या. म्हणजे हे थोडं अयोग्य असतं. आणि का योग्य असतं हेही आपल्याला कळलं पाहिजे की हे काय असतं की काही वेळेला आतमध्ये आपल्या मनामध्ये काहीतरी भाबड्या श्रद्धा असतात. नीट मी काय म्हणते ते समजावून घ्या. काहीतरी भोळे विचार असतात, काहीतरी भाबड्या श्रद्धा असतात. अगदी खूप आपण शिकलेलो असलो, खूप हे असलो तरी आतमध्ये काहीतरी अशा काहीतरी भाबड्या श्रद्धा असू शकतात. आणि असा माणूस ज्याच्या मनामध्ये अशा काही भाबड्या श्रद्धा आहेत त्याच्यामागे योग साधना नाही आहे, कुठल्याही प्रकारचे यम नियम कुठलंही काही साधलेलं नाही आहे, पण मनामध्ये अशा प्रकारच्या भाबड्या श्रद्धा आहेत. असा माणूस काही वेळेला अशा एखाद्या ठिकाणी गेला की जिथे असं
मेडिटेशनसाठी म्हणून काही एक विशिष्ट सगळं व्यवस्था केलेली असते. अत्यंत शांत वातावरण असतं. सगळी माणसं तिथे मेडिटेशनलाच बसलेली असतात आणि इतक्या त्या शांत वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये तो माणूस त्या भाबड्या श्रद्धांमुळे काही वेळेला त्याला एक एकाग्रता साधते. हां, पण ती जी एकाग्रता साधलेली असते ती कशा प्रकारची असू शकते, कशी असू शकते असं म्हणते आम्ही, कशा प्रकारची असू शकते की मागे तर काही योग साधनेचं किंवा कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे प्रयत्न केलेला नसताना केवळ त्या श्रद्धेमुळे आणि त्या एका वातावरणामुळे, ज्याला सेल्फ हिप्नॉटिझम म्हणतात, लक्षात आलं तुमच्या? सेल्फ हिप्नॉटिझम, त्याला मराठीमध्ये आत्मसंमोहन असं म्हणतात. आत्मसंमोहन म्हणजे संमोहन असतं ते. आपण आपल्या मनाला असं एक काहीतरी हे करतो की नाही माझी अशी स्थिती होणार आहे. जसं हिप्नोटाईज करताना जसं सांगितलं जातं ना की नाही तू असं अशाच प्रकारे तू बोलणार आहेस, हेच वाक्य तू बोलणार आहेस, असंच तू वागणार आहेस आणि तो इतका प्रभाव झालेला असतो की तो माणूस तसा बोलतो. तसं हे सेल्फ हिप्नॉटिझम काही वेळेला असतं की संमोहन, स्वतःच आपण स्वतःला संमोहित करतो आणि अशी संमोहनाची जर क्रिया आपण स्वतः केली तरीसुद्धा ही परिस्थिती ती जी एकाग्रता असते ती अशा प्रकारची एकाग्रता निर्माण होते की आपल्या शरीरावरचं भान आपल्याला सुटतं किंवा ती झालेली बेल किंवा सगळी माणसं उठली आहे ते आपल्याला कळत नाही. आपण बसून राहतो, आपण त्या स्थितीत राहतो. ते खूप वेळेला, म्हणजे प्रत्येक वेळेला असं मी म्हणत नाही, पण खूप वेळेला असं हे सेल्फ हिप्नोटिझम असतं, आत्मसंयमन असतं आणि संमोहन असतं. आणि नेहमी लक्षात ठेवा की असं संमोहनाने साधलेली जी एकाग्रता असते ते म्हणजे ध्यान नाही. ट्रान्सिडेंटल मेडिटेशन हे साधू शकतं, पण ट्रान्सिडेंटल मेडिटेशन साधायला म्हणजे तो जो विश्वातीत जो काही परमात्मा आहे त्याच्याशी एकात्मता साधायला अगदी म्हणजे हे काय अशक्य नाही आहे, पण ते इथे फार कठीण आहे. त्यापर्यंत जाण्याला खूप मागे आपल्याला प्रयत्न असतो, खूप मोठा नाही. ते जे असतं ते खरोखर असतं अशी म्हणजे ती समाधी असते. आपण समाधी म्हणजे काय हेही पाहिलं, अंतःसमाधी असते, वृत्तीची समाधी असते ती. आणि तितकी वृत्तीची समाधी साधली की मग माणूस त्या स्थितीला जाऊ शकतो. ॲट द ट्रान्सिडेंटल लेवल आपण मेडिटेट करू शकतो आणि तसंच खरं म्हणजे करण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो. पण ते न करता आपण ह्या अशा कुठल्या तरी गोष्टींकडे वळतो आणि आपल्याला ते खूप साध्य झालं असं आपण म्हणतो. तर हे जे असतं ना हे योगातले अडथळे असतात, हे योग साधनेमधले अडथळे असतात. आणि म्हणून माणसांनी, ज्याला कोणाला साधक जो आहे आणि ज्याला कोणाला अशी प्रगती साधायची आहे त्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये. असं एखाद्या वेळेला झालं तरी ते का झालं हे आपलं आपण समजावून घ्यावं, आपण पुन्हा आपल्याला स्थिर वृत्तीकडे आणावं आणि जास्ती अभ्यासपूर्ण आणि जास्ती विरक्त होऊन प्रयत्न करावा. आपलं जर बाकीचं सगळं आयुष्य तसंच, त्याच्यामध्ये कुठे विरक्ती नाही, कुठे काही निवृत्ती नाही, काही नाही आणि एकदम आपण ट्रान्समध्ये जाणं, हे आहे ना, हे आतली आपली इच्छा असते. म्हणून आपण संमोहित करतो आपल्याला स्वतःला. आतली भयंकर इच्छा की आपल्याला ते अशी स्थिती आपली साधावी अशी जी इच्छा असते त्याच्यातून हे असं होतं. आणि त्याच्या मागे आपण लागू नये आणि आपण जास्ती अभ्यासपूर्वक ह्या ध्यान जरूर करावं, ध्यानासाठी प्रयत्न करावा. आणि ते कधीच असं लगेच
एखाद्या क्षणी आपल्याला ते साधलं आहे अशी शक्यता फार कमी. त्याला फार मोठा कदाचित ईश्वरी आशीर्वाद असेल तर कदाचित तसं होत असेल, पण सर्वसामान्य माणसांच्या बाबतीमध्ये ही शक्यता कमी असते, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून अशा मोहांना आपण बळी पडायचं. म्हणजे आपल्याला काहीतरी एका विशिष्ट मार्गाने प्रयत्न करत 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 पुढे जायचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आपण अगदी असं सगळं ज्ञानेश्वरांसारखं सगळं काही घेऊन अवतरलेलो नाही आहे. अरविंदांसारखे आपण सगळं काही आधीच मुळे आपलं घडलेलं आहे मागच्या जीवनामध्ये, आणि आता ह्या जीवनामध्ये त्याची परिपूर्ती होते, अशी स्थिती आपली नाही आहे, हे आपण लक्षात घ्यावं. आपल्याला अभ्यासाच्या मार्गाने जायचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावा, म्हणून मी मुद्दाम हे सर्व एवढं सांगितलं. तर अशा प्रकारे आणि म्हणून ह्या ठिकाणी हा जो शब्द वापरलेला आहे ना, की हे काया, शिर आणि मान हे ताठ ठेवावी असं मुद्दाम भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्याचं कारणच ते आहे की माणसं असं करतात, तर तसं करू नये. आपलं शरीर आणि शरीराकडे लक्ष द्यायचं नाही, लक्ष आपोआप नाहीसं होणं हे फार वेगळं, आणि ती अवस्था यायला फार वेळ लागतो. पण आपण लक्ष द्यायचं नाही असं नव्हे, तर आपण ताठ बसून आपण त्या प्रकारे ध्यानाची त्यासाठी प्रयत्न करावा, असं हे मुद्दाम या ठिकाणी हे शब्द जे वापरले त्या प्रत्येकाला असा अर्थ आहे. आणि ते स्थिरता सगळी मनाची आली पाहिजे, आपल्या शरीराची स्थिरता आली पाहिजे, इंद्रियांची स्थिरता आली पाहिजे, आणि त्या सर्वांनी मग आपण ध्यान साधू शकतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून मगाशी मी सिद्धीचा उल्लेख केला, पुन्हा एकदम आठवण झाली म्हणून सांगते की ज्ञानदेवांनी सुद्धा इतकं सुंदर ह्याच्या बाबतीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये, तुम्हाला आठवत नसेल कदाचित ते शब्द, पण पहिल्या अध्यायामध्येच ज्ञानदेवांनी असं सांगितलं आहे, तपोबळे सिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग विरक्तता सिद्धी आठवेना, असं पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी सांगितलं की अशा प्रकारच्या ह्या ज्या सिद्धी असतात ह्या तपोबळाने प्राप्त होतात. लक्षात घ्या, तिथे सुद्धा तपोबळ असतं, आपोआप काही नाही, पण तपोबळाने सिद्धी प्राप्त झाली की भ्रंशे बुद्धी, मग बुद्धी भ्रंश होते, तर ते आणि मग आपल्याला विरक्तता सिद्धी आठवत नाही, असं पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण 6वा अध्याय पाहतो, तर त्याही वेळेला आपण हे लक्षात ठेवायचं की ध्यानाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये स्पष्ट असल्या पाहिजे. आता त्यानंतर पुढे आपण जातो, 14वा जो श्लोक आहे तो पाहतो. मधल्या ओव्या घेतल्या नाहीत मी, कारण जे काही महत्त्वाचं, कारण ओव्यांमध्ये पुन्हा ते म्हणजे कुंडलिनी योगाच्या दृष्टीने आवश्यक आहे अशा काही गोष्टी आहेत. आता त्यानंतर 14वा श्लोक पाहूया. आता ह्या श्लोकामध्ये काय आहे की हे जे आपल्याला ध्यान योग साधायचं आहे, हा ध्यान योग साधण्यासाठी सहाय्यक मदत करणाऱ्या अशा काय काय गोष्टी असतात, कशामुळे आपल्याला ध्यानयोग साधता येतो, ह्याचा विचार तिथे मांडलेला आहे ह्या श्लोकामध्ये. कोणाला ध्यान चांगलं साधू शकतं? आता काय काय आहे गोष्टींचा, त्यातले सगळे शब्द आपल्याला नीट पाहायचे आहेत. प्रशांतात्मा, श्लोक पहा 14वा. प्रशांतात्मा विगतभिर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः, असं म्हटलेलं आहे. ह्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला नीट समजावून घ्यायचा आहे की कसा असावा तो, म्हणजे कसं असलं की ध्यान चांगलं साधू शकतं. तर प्रशांत आत्मा
म्हणजे ज्याचं अंतःकरण अत्यंत शांत आहे, ज्याचं अंतःकरण अत्यंत शांत आहे. आणि शांत कधी असतं? ज्या वेळेला मनामध्ये वासना नाहीत, अहंकार नाही आणि विकार नाहीत, त्यावेळेला अंतःकरण शांत असतं. कुठल्याही प्रकारच्या वासना असल्या, मग हे आपल्याला हवं नको, हे सगळं ज्या वेळेला राग द्वेष, मग त्याच्यातून ते मिळालं नाही मिळालं, त्या सगळ्यातून काम क्रोध लोभ सगळे विकार, आणि मग त्या सगळ्यामध्ये आपला अहंकार, हे सगळं असलं की कधीच आपण शांत असत नाही. तर म्हणून हे सगळं टाळून प्रशांतात्मा म्हणजे अत्यंत शांत अंतःकरण आपलं असलं पाहिजे. आता या ठिकाणी हा जो शांत हा सुद्धा जो शब्द आलेला आहे ना, तो आपण लक्षात घ्यायचं की ही शांती इतकी अगदी पूर्णतः या सगळ्यापासून शांती अशी सहजपणे एकदम निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे प्रशांतात्मा होणं हे फार कठीण गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी प्रयत्न तर करणं आवश्यक आहे. ती काही सहज साध्य गोष्ट नाही आहे की कुठल्या वासना नाही मनामध्ये, कुठले विकार नाही मनामध्ये, आपला अहंकार पूर्ण गेला आहे, ह्याचं हे अगदी सहज साध्य नाही, पण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि असं मग जो प्रयत्न करतो किंवा ही स्थिती ज्याला प्राप्त होते, अशी जी माणसं असतात त्यांना आपण संत महात्मे असं म्हणतो. त्यांना ही स्थिती प्राप्त झालेली असते. ते शांत असतात, कुठलीही परिस्थिती येऊ ते शांत असतात, प्रसन्न असतात. त्यांच्यामध्ये हे जे प्रशांत म्हणजे प्रशांत होणं हे जे म्हटलेलं आहे, हे संतांमध्ये महात्म्यांमध्ये आपल्याला दिसतं की त्यांना ही स्थिती प्राप्त होऊ शकते. त्याच्यामागे खूप मोठं तप असतं, त्याच्यामागे खूप मोठा अभ्यास असतो, प्रयत्न असतो. ह्या जन्मीचाच नाही, अनेक जन्मींचा तो प्रयत्न असतो आणि त्याच्यातून त्यांना ते साध्य झालेलं असतं. असे जे संत महात्मे असतात ते त्यांना त्यांची ही स्थिती होते. पण आपल्यासारख्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणजे ध्यान करायचं असेल तर मग काय काय आपल्याला करायला पाहिजे, त्याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे की आपलं मन अत्यंत शांत ठेवलं पाहिजे. आपलं अंतःकरण सगळंच म्हणजे हे सगळं अंतःकरणातली जी अशुद्धता आहे ती सगळी काढून टाकली पाहिजे. त्यानंतर विगतिभीर असं जे म्हटलेलं आहे ना, त्याचा अर्थ भय नाहीसं करणं, निर्भय होणं. विगतिभीर ह्याचा अर्थ सर्व प्रकारच्या भयापासून मुक्ती, निर्भय. आणि भय अनेक गोष्टींचं असतं मनामध्ये, की अगदी मरणाचं भय, म्हणजे मरण तर कधीतरी येणारच, पण तरी सुद्धा मरणाचं भय मनातून कधी जात नाही. ह्याला युधिष्ठिराला त्या ह्यानी कोण प्रश्न विचारले होते, यक्षानी. तर त्याच्यात एक प्रश्न असा होता की सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे सांग म्हणून. तर त्यांनी सांगितलं की मरणाची भीती माणसाला जी वाटते ती सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. कारण मरण कधी ना कधीतरी येणारच आहे, पण ती भीती मात्र मनामध्ये कायम असते की आपल्याला मरण आलं तर, आत्ता असं झालं तर मग काय होईल, ह्यांचं काय होईल, त्यांचं काय होईल, सगळं म्हणजे आपलं आत्तापर्यंत मिळवलेलं सगळं गेलं, सगळ्या गोष्टी मनामध्ये असतात. तर मरणाचं भय असतं, आर्थिक संकटांचं भय असतं, बरोबर आहे की काय आपलं आज अशी परिस्थिती आहे, उद्या काय होईल माहीत नाही, आर्थिक संकटांचं भय असतं.
शारीरिक काही आपल्याला व्यंग विकृती आजार निर्माण होतील त्यांचं भय असतं. त्याचप्रमाणे ह्या अनेक प्रकारचं असं भय आपल्या मनामध्ये असतं. तर अशा ह्या सगळ्या भयातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. म्हणजे जसं विकारातून वासनातून मुक्त व्हायला पाहिजे तसं ह्या भयामधून सुद्धा आपण बाजूला व्हायला पाहिजे. म्हणजे जसं पहा की एखादं लहान मूल लहान बालक जसं आपल्या आईच्या मांडीवरती इतकं निर्भय असतं, त्याला मनामध्ये कुठला विचारच येत नाही की आपल्याला आपण आता पडू का काय होईल, काही विचार येत नाही. किती निर्भयपणे आपल्या आईच्या मांडीवरती ते पडून असतं किंवा आईच्या खांद्यावरती ते मान टाकतं की सगळा भरोसामुळे तुझ्यावरती अशी जी त्याची वृत्ती असते ती निर्भयता असते. की आता आपण ध्यान करतोय, आपण परमात्म्याची साधना करतो आहे, तो त्या परमात्म्यावरती सर्व आपण सोपवून देणं ते निर्भय होणं असतं आणि ते जमणं कठीण आहे. हां, शरणा परमेश्वराच्या बद्दल येत नाही. पण त्यासाठी ह्या कुठल्याही गोष्टी सहज साध्य नाहीच आहे. पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा की आता भय हे जे अनेक प्रकारचं हे जे भय आहे ते सुद्धा आपण थोडंसं म्हणजे केवळ काळ हे त्याला औषध असतं असं नाही, लक्षात घ्या. किती काळ गेला तरी शोक मनातला काही वेळेला जात नाही. तो शोक जायला शेवटी आपला प्रयत्नच जरुरीचा असतो. आणि म्हणून हे जे सगळ्या प्रकारचं भय आहे ना ते सुद्धा नाहीसं करायला आपला प्रयत्नच महत्त्वाचा असतो. की कशा करता आपण भीती बाळगायची की आपल्याला हे येणार नाही, उद्या काय असं होईल किंवा कोण काय म्हणेन, किती गोष्टींचे असे आपण विचार करत बसायचे. थोडंसं आपण जर काही चुकत नसलो, आपण जर योग्य मार्गाने जात असलो तर आपण ह्या असल्या प्रकारच्या भीती मनामध्ये बाळगण्याची गरज नाही. तर म्हणून निर्भय होण्यासाठी प्रयत्न हा करावा लागतो. आणि म्हणजे अगदी पूर्ण ईश्वर शरणता तुम्ही म्हटलं तसं साधायला खूप वेळ लागेल, पण ह्या थोड्याफार भीती ज्या असतात ह्या आपण काढू शकतो. किती म्हणजे चोराच्या भीतीपासून त्या अनेक प्रकारच्या भीती काय म्हणजे आपण सर्व प्रकारची सुरक्षितता बाळगली तर मग काय व्हायचं ते होऊ दे असंही मनात विचार करावा. तर असल्या भीती बाळगून कधी म्हणजे ध्यानाच्या दृष्टीने हा विचार आहे. तर म्हणून निर्भय राहणं हे त्याच्यासाठी आवश्यक आहे. आता त्यानंतर ब्रह्मचारी व्रते स्थितः असं म्हटलेलं आहे. ह्याचा नीट अर्थ लक्षात घ्या. ब्रह्मचारी व्रते स्थितः, आपण ब्रह्मचारी व्रत ह्याचा फार संकुचित अर्थ घेतो. तसा अर्थ या ठिकाणी नाही आहे, हे लक्षात घ्या. ब्रह्मचारी असणं म्हणजे आपण फक्त एवढाच त्याचा अर्थ घेतो की कुठल्याही प्रकारे काम म्हणजे वैषयिक संबंध किंवा शरीर संबंध येऊ न देणं त्याला ब्रह्मचारी व्रत असं म्हटलं जातं. पण एवढाच मर्यादित ह्या शब्दाचा अर्थ नाही आहे. ब्रह्मचारी व्रत ह्याचा किंवा ब्रह्मचारी होणं हा शब्द कशावरून, संस्कृत शब्दावरून आलेला आहे. ब्रह्मणी चरते किंवा ब्रह्मणे चरती असा शब्द मूळ आहे. ब्रह्मणे चरती किंवा ब्रह्मणी नीरस्व ब्रह्मणी चरती किंवा ब्रह्मणे चरती असा मूळ संस्कृत शब्द आहे. त्याच्यावरून ब्रह्मचर्य हा शब्द आलेला आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की ब्रह्मप्राप्तीसाठी जीवनभर प्रयत्न करणं म्हणजे ब्रह्मचारी व्रत. ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न करणं किंवा आणखीन ब्रह्मभावामध्ये संपूर्ण जीवन आपलं असणं. ब्रह्मभावामध्ये की मी ब्रह्म आहे, माझं शरीर हे स्वरूप माझं नाही आहे,
मी आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच परमात्मा म्हणजेच ब्रह्म. तर मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी या भावामध्ये, नुसत्या शब्दामध्ये नाही, शब्द फार सोपे असतात, भावामध्ये, ब्रह्मभावामध्ये जीवन जगणं किंवा ब्रह्मप्राप्तीसाठी सगळं संपूर्ण जीवन जगणं, त्याला ब्रह्मचारी व्रत असं म्हणतात. त्याला ब्रह्मचारी व्रत असं म्हणतात. आणि हे जर साधायचं असेल की आपल्याला पूर्ण भाव आपल्या जीवनामध्ये कायम आपल्या मनामध्ये असावा किंवा आपल्याला ब्रह्मप्राप्ती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी ज्ञानार्जन आवश्यक असतं. लक्षात घ्या, ब्रह्मचारी व्रत कशाला म्हणतात हे या असं लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेला आपल्याला हे असं ब्रह्मभाव निर्माण झाला पाहिजे, ब्रह्मप्राप्ती झाली पाहिजे, तर त्याच्यासाठी ज्ञानार्जन आवश्यक आहे. त्याच्यासाठी ज्ञान झालं पाहिजे, ईश्वराचं ज्ञान झालं पाहिजे, स्वतःचं ज्ञान झालं पाहिजे, स्वस्वरूपाचं. तर हे ज्ञान आवश्यक आहे, ज्ञानार्जन आवश्यक आहे. आणि त्या ज्ञानार्जनासाठी काही नियम जीवनामध्ये आवश्यक असतात. त्याला ब्रह्मचारी व्रत. ज्ञानार्जन चांगलं होण्यासाठी जीवनामध्ये काही नियम आवश्यक असतात. त्याला ब्रह्मचारी व्रत म्हणतात की हे करावं, हे करू नये. लक्षात आलं की आपण ज्याला ब्रह्मचर्य म्हणतो ते का, तर ज्ञानार्जन आपलं पूर्ण चांगलं होण्यासाठी काही गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतात. आपल्या मनाची एकाग्रता ज्ञानामध्ये व्हायला पाहिजे, ब्रह्मामध्ये व्हायला पाहिजे, यासाठी काही नियम पाळावे लागतात. त्याच्यामध्ये काही गोष्टी टाळणं आणि काही गोष्टी करणं हे आवश्यक असतं. असे जे नियम असतात ते ब्रह्मचारी व्रताचे नियम असतात. म्हणजे ब्रह्मचारी होणं याचा अर्थ असा जो संकुचित अर्थ घेतो तो तसा नाही आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, हे ब्रह्मचारी व्रत जे आहे ते आयुष्यात कायम असलं पाहिजे. हा भाग महत्त्वाचं आहे. ब्रह्मचारी व्रत हे केवळ त्या शिक्षणाच्या काळामध्ये नाही, म्हणजे जो अगदी आपल्या आयुष्याचा पहिला एक काही विवाहापूर्वीचा काळ तेवढ्यापुरताच ते मर्यादित नाही, तर ब्रह्मचारी व्रत हे खरं म्हणजे आयुष्यामध्ये अखंड कायम आपल्यामध्ये असलं पाहिजे. कारण आपण सतत ज्ञानार्जनाचा प्रयत्न केला पाहिजे, मिळवलेलं ज्ञान आपल्यामध्ये राहावं ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी मग काही वेगवेगळ्या प्रकारे निग्रह आपल्याला करावा लागतो, काही विशिष्ट नियम आपल्याला पाळावे लागतात. आणि नियम ह्याचा अर्थ संपूर्ण जीवनामध्ये आपल्याला जर नियम पाळायचा असेल तर कसा, तर स्वैरतेकडून संयमाकडे. हा सर्वात महत्त्वाचा नियम आयुष्यभर पाळला पाहिजे. स्वैरतेकडून संयमाकडे हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे आणि तो आयुष्यभर पाळायचा आहे. आणि म्हणून ब्रह्मचारी व्रत हे केवळ ब्रह्मचर्याश्रमामध्ये नाही तर आयुष्यामध्ये अगदी गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा ते असतं. कारण तिथे सुद्धा आपण स्वैरवृत्ती ठेवायची नाही. स्वैरतेकडून आपल्याला संयमाकडे जायचं आहे. ह्या संयम साधण्यासाठी आपले सगळे प्रयत्न व्हायला पाहिजेत, असं ते व्रत आहे. तर ब्रह्मचारी होणं ह्याचा अर्थ खरं म्हणजे हा आहे की ब्रह्मभाव आपल्यामध्ये स्थिर करणं आणि ब्रह्मप्राप्तीसाठी अखंड जीवनभर प्रयत्न करणं आणि त्याच्यासाठी ज्ञान मिळवणं, ज्ञान आपल्यामध्ये कायम ठेवणं आणि त्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे नियम पाळणं, काही गोष्टी टाळणं, काही गोष्टी करणं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तर असं त्याला म्हणतात ब्रह्मचारी व्रते स्थितः. म्हणजे किती आपण चुकीचा अर्थ आणि किती मर्यादित अर्थ घेतो पहा. तर तसा तो अर्थ नाही आहे. त्या आयुष्यभराची बांधिलकी आहे. आणि हे जे आपण
म्हणजे ज्ञानार्जन करताना अगदी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही नियम आपण आपल्या शरीराला आपल्या मनाला जे लावून घेतो मग ते नियम पुढे कायम ठेवायचे आणि म्हणून मग आयुष्यात पुढे सुद्धा स्वैरतेकडून संयमाकडे जाण्याचा प्रयत्न कायम आपण ठेवायचा आहे. हे लक्षात घ्या. तर हे ब्रह्मचारी व्रत आहे. तर असं त्याच्यामध्ये स्थित व्हायचं आहे. आणि मग आता पुढे अगदी सोपं आहे. मनसंयम्य. आता मनाचा संयमच आहे तो, त्यात तिथेच जायचं आहे. मनाचा संयम आहे. कारण सगळं हे संन्यास काय समाधी काय सगळ्या शेवटी मनाच्या अवस्था आहेत, वृत्तीच्या अवस्था आहेत, बाह्य अवस्था नाही आहेत. तर त्यामुळे मनसंयम्य असं त्यांनी व्हायचं. ज्याला हे योग साधायचा आहे त्यांनी मनावरती संयम ठेवायचा आणि मग मच्चित्त युक्त आसीत मत्परहा. मच्चित्त व्हायचं. मच्चित्त म्हणजे ह्या ठिकाणी भगवंत बोलत आहेत. म्हणजे श्रीकृष्णाच्या मुखातून प्रत्यक्ष ईश्वर बोलत आहे की मच्चित्त हो, म्हणजे माझ्याशी तुझं चित्त एक होऊन जाऊ दे, एकात्म होऊ दे. माझं चित्त आणि तुझं चित्त आता वेगळं राहता कामा नये. मच्चित्त व्हायचं. आणि युक्त आसीत मत्परहा म्हणजे माझ्याशी सतत युक्त हो. मत्परहा म्हणजे मत्परायण हो, माझ्याशी तू पूर्णपणे युक्त हो. युक्त हो म्हणजे तुझी बुद्धी, विशेषतः हा जो शब्द आहे युक्त आसीत मत्परा, ह्याच्यामध्ये तुझी बुद्धी ही माझ्याशी युक्त असू दे. तुम्हाला आठवतं की आपण आरोहण शिकलो आहोत. तर इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा. तर ती जी बुद्धी आहे ती मच्चित्त होऊ दे, म्हणजे ती आत्म्याशी आणि परमात्म्याशी एकरूप होऊ दे. ते मच्चित्त होणं. आणि तसं मच्चित्त तू हो आणि युक्त आसीत मत्परहा माझ्याशी. तू माझ्याशी युक्त रहा. आसीत माझ्याशी युक्त रहा. हां आता ह्याच्या पुढे आपण, मी आधी एकदा सांगितलं होतं, पुन्हा सांगते की आता 211व्या ओवीपासून ते 327व्या ओवीपर्यंत आपण आता काही घेणार नाही आहोत. एकदम त्याच्यानंतर 14व्या श्लोकानंतर 15वा श्लोक आपण घेणार आहोत. मधल्या सगळ्या ज्या ओव्या आहेत त्या कुंडलिनी योगाबद्दलच्या आहेत आणि मी त्याच्यावरती फारसं अधिकाराने बोलू शकत नाही म्हणून मी ते टाळते. तुम्हाला जर कोणी तो योग कुंडलिनी योग म्हणजे कुंडलिनी जागृत करणं हा भाग वेगळा आणि कुंडलिनी योग समजावून घेणं हा भाग वेगळा. तर तो जर योग तुम्हाला कोणी समजावून ह्या ओव्यांवरनं सांगत असेल किंवा कुठे तुम्हाला अर्थ मिळाला तर जरूर वाचा. म्हणजे माझा हां तर त्या असं कुठेही जे कोणी सांगत असतील त्यांच्याकडनं तुम्ही पहा. पण मी त्या बाबतीमध्ये अधिकार फारसा नाही म्हणून मी बोलत नाही. आता 15वा श्लोक आपण पाहतो. 15वा श्लोक पाहतो. ह्या 15व्या श्लोकामध्ये ही जी आता आपण आत्तापर्यंतची योग साधना आपण पाहिली ती त्याच्यामध्ये त्या योग साधनेमध्ये चांगली प्रगती झाली माणसाची. त्या योग साधनेमध्ये ध्यान योग जर अगदी चांगल्या प्रकारे साधला
चांगली प्रगती त्याच्यामध्ये झाली, तर मग अशा साधनेचा परिणाम काय होतो ते ह्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. म्हणजे आपल्यावरती काय परिणाम दिसतो, आपल्यामध्ये काय बदल होतो, जर अशी साधना योग्य प्रकारे झाली तर काय काय परिणाम आपल्यामध्ये जाणवतो, किंवा आपल्यामध्ये म्हणा किंवा जो खरा योगी असतो त्याच्यामध्ये तो परिणाम कसा दिसतो. आता श्लोक असा आहे, युज्जन्नेन सदात्मान योगी नियतमानसः शांतिम निर्वाण परमा मत्संस्थाम अधिगच्छति. आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आधी अर्थ समजावून घेऊया की युज्जनेन ह्याचा अर्थ तो जो योगी आहे, जो माझ्याशी युक्त झाला आहे, जो माझ्याशी युक्त झालेला आहे. युज्जनेन म्हणजे असा तो जो कोणी युक्त झालेला आहे. सदात्मानम ह्याचा अर्थ पुन्हा तोच की माझ्याशी, म्हणजे तो संबंध शब्द एक आहे की त्या सातत्याने जो माझ्याशी युक्त झालेला आहे असा जो योगी तो कसा असतो, म्हणजे तो त्याच्या बाबतीत काय काय दिसतं, तर नियतमानसः ह्याचा अर्थ त्याचं आपल्या मनावरती पूर्ण नियंत्रण असतं. नियतमानसः त्याचं आपल्या मनावरती पूर्ण नियंत्रण असतं. आता हा जो शब्द आहे की नियतमानसः म्हणजे पूर्ण मनावरती नियंत्रण असणं, लक्षात घ्या. आत्ता आपण गेले काही श्लोक जे सगळे पाहिले किंवा ह्या संबंध अध्यायामध्ये पहिल्यापासून ज्या ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या सगळ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं तर पहा की पुन्हा पुन्हा हे शब्द अशा प्रकारचे आलेले आहेत. जितात्मा, जितेंद्रिय, यत चित्तात्मा किंवा यत चित्तेंद्रिय क्रिया, नंतर हा आता नियतमानसः, युज्जन, युक्त आसीत मत्परा, आत्ताच गेला युक्त आसीत मत्परा. हे तेच सांगणारे असे शब्द इतक्या वेळेला येऊन गेलेले आहेत. सर्वाचा अर्थ साधारणपणे असाच होतो की पूर्णतः मनावरती आणि शरीरावरती नियंत्रण असणं. मनावरती आणि शरीरावरती नियंत्रण असणं, या सगळ्या ह्याचा शेवटी अर्थ हाच होतो की मनावरती आणि शरीरावरती नियंत्रण असणं. या संदर्भामध्ये हे सगळे मगाशी प्रशांतात्मा म्हणजे अंतःकरण शांत होणं, त्याच्यासाठी मन आपलं स्थिर होणं, हे सगळे शब्द इतक्या वेळेला ह्या श्लोकांमध्ये येऊन गेले. त्यावरून एक स्पष्ट होतं की गीता म्हणा किंवा भगवंत या गोष्टीला किती महत्त्व देतात. योगाच्या बाबतीमध्ये मन आणि शरीरावरती, इंद्रियांवरती नियंत्रण प्रस्थापित करणं या गोष्टीला गीतेमध्ये किती महत्त्व आहे हे आपल्याला त्यावरून स्पष्ट होतं की पुन्हा असे वेगवेगळे शब्द पण त्याच अर्थाचे जे वापरले, त्यावरून आपण हा बोध घ्यायचा की ही किती आवश्यक गोष्ट आहे. ज्याला योग साधायचा आहे, ज्याला ध्यानयोग साधायचा आहे, आत्मसंयमन ज्याला साधायचं आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून वेगवेगळ्या शब्द वापरून पुन्हा त्याचा उल्लेख केलेला आहे. आता या ठिकाणी हे 2 शब्द आलेत. नियतमानसः म्हटलंय, युज्जनेन म्हटलंय, म्हणजे पुन्हा तेच की जो माझ्याशी युक्त झालेला आहे आणि जो नियतमानस आहे म्हणजे ज्याचं मनावरती पूर्ण नियंत्रण झालेलं आहे, अशा ह्या गोष्टींचा उल्लेख जो केलेला आहे त्यावरून
आपण जर आपल्याला या मार्गाने जायचं असेल, काही साध्य करायचं असेल, अगदी आपण काही फार मोठ्या उच्च शिखराला काही पोचणं कठीण आहे, पोचणार नाही असं मी म्हणत नाही, उच्च शिखराला पोचणं कठीण आहे, पण या मार्गाने जर जायचं असेल तर हे सगळं हळूहळू आपण साध्य करत जायचं आहे. म्हणजे हे जे आहे ना, हे कसं आहे की आपण मन आणि आपलं शरीर नियंत्रित केलं की योग साधतो, आणि योग साधला की आपलं म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणतो ना, तसं आहे. म्हणून मी म्हटलं की योगी जो असतो त्याची काय लक्षणं दिसतात, तर तो नियतमानस असतो. म्हणजे पण नियतमानस आधी असणंही आवश्यक आहे, त्याच वेळेला योग साधतो. तर हे दोन्ही आपण लक्षात घ्यायचं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत जायचा. आणि अगदी थोडक्या काहीतरी गोष्टींनी नाही, आमचं लक्ष लागत नाही असं म्हणून गोष्टी सोडायच्या नसतात. त्याच्यासाठी अभ्यास आणि सतत प्रयत्न हे आवश्यकच असतं. आणि हे केल्यानंतर म्हणजे आता त्याच्यानंतर जो श्लोकातला पुढचा भाग आहे तो असा आहे की शांती निर्वाण परमा मत्संस्थाम अधिगच्छति. ह्याचा अर्थ असा की असा जो योगी असतो की ज्याला तो नियत मानस आहे आणि तो आता माझ्याशी युक्त झालेला आहे, असा जो योगी असतो त्याला लाभ कशाचा होतो, तर हे जे पुढचा अगदी शेवटचा भाग आहे ना, मत संस्थाम अधिगच्छति, त्या संस्था वगैरे शब्दांनी कुठेतरी वेगळा अर्थ घ्यायला जाऊ नका. त्याचा अर्थ असा आहे की माझ्या आश्रयाने मत संस्थाम अधिगच्छति. ह्याचा अर्थ असा आहे की माझ्या आश्रयाने, म्हणजे ईश्वर म्हणतोय की माझ्या आश्रयाने त्याला शांती निर्वाण परमा लाभ होतो. म्हणजे निर्वाणाची शांती, परमशांतीचा लाभ होतो, परमशांतीचा लाभ होतो. परमशांती त्याला निर्वाण परमा असं जे म्हटलेलं आहे की निर्वाणाची जी शांती असते की आता त्याच्या पुढे काही नाही, ती निर्वाणाची शांती. तर कुठल्याही प्रकारची विचलित वृत्ती होणंच शक्य नाही, ती निर्वाणाची शांती असते, त्याचा लाभ होतो. आणि मग असा शांतीचा लाभ ज्यांना होतो, जे त्या अवस्थेला पोचलेले असतात, ते मग अत्यंत शांत, अत्यंत प्रसन्न चित्त कायम त्यांचं असतं. काही हो, शरीराला कुठली व्याधी हो, कुठलाही अपघात हो, किंवा आयुष्यामध्ये कुठल्याही भयंकर संकट येवोत, काही हो, त्या सगळ्या परिस्थितींमध्ये अशी माणसं पूर्ण शांत आणि प्रसन्न असतात, पूर्ण शांत आणि प्रसन्न असतात. याची उत्तम उदाहरणं म्हणजे ज्ञानदेव स्वतः तर आहेतच, ज्ञानदेव, योगी अरविंद, रमण महर्षी, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, ही जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं आपल्याला त्यांचं जर आपण जीवन वाचलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या जीवनात काही संकटं आली नाही किंवा त्यांना काही शारीरिक व्याधी झाली नाही असं नाही. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता आणि कॅन्सरने आत्यंतिक वेदना त्यांना होत होत्या. म्हणजे वेदना ते दाखवत नव्हते, पण त्यांच्या वेदना इतरांना कळत होत्या. काय त्यांना जी काही स्थिती होती ती इतरांना कळत होती की त्यावेळेला विवेकानंद सुद्धा रडले. त्यांच्या त्या स्थितीकडे पाहून विवेकानंदांना आपलं रडणं थांबवता आलं नाही. त्यांच्यासारखा माणूससुद्धा रडला. इतक्या यातना रामकृष्णांना होत होत्या, पण ते अत्यंत शांत होते. त्यांचे काही भक्त त्यांना असं सांगत असत की तुम्ही ह्या देवीची जी उपासना करता त्या देवीला तुम्ही सांगत का नाही की तुमच्या या यातना दूर कराव्या. असं कित्येकांनी त्यांना विचारलं. त्यांनी
2 वेळाच ह्या प्रश्नाला उत्तर दिलं. एकदा असं उत्तर दिलं की देवीला समजत नाही का की मला माझी स्थिती काय आहे, हे देवीला समजतंय, पण देवी काही करत नाही, तर कदाचित ह्या यातना माझ्या हिताच्या असतील. लक्षात घ्या की हे कदाचित माझ्या हितासाठीच असेल म्हणून देवी काही करत नाही आहे, असं उत्तर एकदा दिलं. आणि एकदा असं उत्तर दिलं की ह्या ज्या काही यातना तुम्ही म्हणताय ह्या शरीराच्या यातना आहेत ना, मला तर काही यातना होत नाही, म्हणजे मी आणि शरीर एक नाही. ह्याची इतकी पूर्ण त्यांच्यामध्ये ही वृत्ती इतकी स्थित झालेली होती की त्यांना त्या यातनांबद्दल कुठलंही दुःख नव्हतं. तर असं ही जी स्थिती आहे, किंवा अरविंदांच्या जीवनामध्ये असं घडलेलं आहे. अरविंदांचं एकदा ऑपरेशन करायची वेळ आलेली होती आणि त्या ऑपरेशन करताना त्यांनी सांगितलं की मला ॲनेस्थेशिया नको, आणि पूर्ण जागृतावस्थेमध्ये त्यांनी पूर्ण सगळं ऑपरेशन करून घेतलं. कुठल्याही प्रकारे वेदना दाखवली नाही. म्हणजे शरीरापासून किती निवृत्ती ही ह्या महात्म्यांच्या आयुष्यामध्ये दिसते हे आपल्याला कळतं. तर त्यामुळे असे हे योगी असतात की कुठलाही प्रसंग येऊ दे, त्यांच्यावर सुखदुःखाचे प्रसंग येतात, पण ते तसेच शांत आणि प्रसन्न असतात. ही परिस्थिती त्यांच्या बाबतीमध्ये निर्माण होऊ शकते. तर असं ते म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे असे कसे, हे इतके समाधानी इतके प्रसन्न कसे असू शकतात, तर त्याचं कारण हे आहे, आपण लक्षात घ्यायचं. तर असं मला असं वाटतं की आज मी ते थांबते, कारण आता ना थोडा मी मधल्या थोड्या ओव्या पुढे मध्ये घेणार आहे 162 पानावरच्या. कारण का घेऊ 15 मिनटं चालेल, घेऊन टाकते. चला आता 162 पान बघा, म्हणजे 15व्या श्लोकानंतर तेवढ्या आपण ओव्या घेऊ आणि आज थांबू. त्या ज्या ओव्या अशा आहेत, ती आता किती 28 अगदी शेवटी ओवी येते, म्हणजे 328वी ओवी, 328वी ओवी आहे ती. हां, ती घेते बरं का, 328वी ओवी. तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे, काहे आपण आता देवो हा बोलिले जो उपावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. म्हणजे अर्जुन काय म्हणतोय की हे तुम्ही जे काही मला आता सांगितलं, म्हणजे जो वरती योग त्यांनी सांगितलेला आहे, तो खरं म्हणजे कुंडलिनी योग ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये, पण गीतेमध्ये तो नाही आहे, पण आत्मसंयमन योग आहे. तर त्याला अर्जुन असं म्हणतो की हा जो योग तुम्ही सांगितला तो मी 328 माझ्या याच्यामध्ये हां असेल. प्रत्येक पुस्तकामध्ये ना थोडासा फरक पडतो, शब्द लक्षात घ्या. म्हणजे बघा तुम्हाला तव अर्जुन म्हणे निके, पाहिलं हां, तव अर्जुन म्हणे निके निके म्हणजे बरोबर तुम्ही जे काही आता मला सांगितलं ते मला सगळं कळलेलं आहे, ते योग बरोबर आहे. का जे आपण आता देवो हा बोलिले जो उपावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. हे म्हणजे मला त्याच्यामुळे ह्या योगाच्या प्रकारे गेलं तर प्राप्ती होईल हे मला माहिती आहे. ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती, हे सांगतियाची रीती कळले मज. म्हणजे मला काही सांगायलाच नको, तुम्ही सांगितल्याबरोबर मला कळलं की असा योग जर साध्य झाला तर ब्रह्मत्वालाच माणूस पोचेल. आता 330 नंतर किंवा पुढे आपण तसंच घेऊया 31 पासून पुढे, कारण मध्येच उगीच सोडायला नको. देवा गोठीची हे, गोठी याचा अर्थ गोष्ट, ही जे काही तुम्ही सांगितलं हे गोठीची हे ऐकता, म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते सगळं ऐकल्यानंतर बोधू उपजतसे चित्ता. आता सगळं कळतंय तुम्हाला असं मी गृहीत धरते. बोधू उपजतसे चित्ता,
मा अनुभवे तल्लीनता नव्हेल केवी, म्हणजे तिथे काय म्हटलंय की तुम्ही सांगितल्यानंतर माझ्या चित्तामध्ये बोध तर झाला, पण ज्या वेळेला खरोखर असा अनुभव येईल, हां, असा ज्या वेळेला अनुभव येईल, तुम्ही म्हणताय तसा ज्या वेळेला अनुभव येईल, त्यावेळेला जी काही तल्लीनता लाभेल ती काय असेल, म्हणजे तो कल्पना करते की काय होईल माणसाचं असं झाल्यानंतर, ती कशी असेल हो, असं तो म्हणतोय त्या ठिकाणी. म्हणून एथ काही अनारिसे नाही. अनारिसेचा अर्थ म्हणजे तुम्ही जे म्हणता ते मला सगळं समजलंय, फार न समजण्यासारखं असं ह्यामध्ये काही नाही. परी नावभरी चित्त देई बोलाय का. नावभरी म्हणजे थोडंसं मी तू काय म्हणतो ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. नावभरी कसे शब्द वापरलेत की नावभरी चित्त देई बोलाय का. मी नावाला थोडंसं नावाला तरी चित्त द्या, मी काय म्हणतोय ते त्याच्याकडे. आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. म्हणजे तो म्हणतो तुम्ही सांगितला हा योग मला चांगला कळलाय, पण मी करू शकत नाही हो हा योग. कारण का तर पांगू योग्यतेचा, म्हणजे माझी योग्यता पांगळी आहे, कमी आहे, माझी योग्यता कमी आहे. हा योग साधायला माझी योग्यता कमी आहे. पुढे म्हटलंय सहजे आंगिक जेतुली आहे, तेतुलियाची जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीनं. म्हणजे माझी जेवढी माझ्यामध्ये जेवढी काही पात्रता आहे, योग्यता आहे, अंगिक जेतुली म्हणजे जेवढी योग्यता आहे तेवढ्या योग्यतेच्या आधारे, तेतुलियाची म्हणजे तेवढ्या योग्यतेच्या आधारे जर मी हा योग करू शकत असेल, सिद्धी जाय म्हणजे हा योग मी केला आणि तो सिद्धीला जर जाऊ शकत असेल, तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीनं, तर मग मी हा योग करतो. तुम्हीच मला सांगा की माझी योग्यता आहे त्याप्रमाणे मी करू शकीन का, तुम्ही सांगा. जर तसं असेल तर मी करीन. ना तरी देवो जैसे सांगतील तैसे आपण पा, जरी न ठकेल तरी योग्य ते विण होईल तेची पुसो. म्हणजे काय म्हटलंय, जर असं नसेल म्हणजे माझ्यामध्ये जी पात्रता आहे तेवढ्याच्या आधारे जर मी हा योग करू शकत नसेन, ना तरी देवो, हां म्हणजे जर मी हा योग करू शकत नसेन तर जैसे सांगतील तैसे आपण पा, जरी न ठकेल तरी योग्य ते विण होईल तेची पुसो. म्हणजे तसा जर योग मला करता येत नसेल तर मग माझ्या योग्यतेनुसार काय करणं शक्य आहे तेवढं मला तुम्ही सांगा, ते मी विचारतोय. तेची पुसो म्हणजे मी तुम्हाला विचारतो आहे की तो माझ्या योग्यतेप्रमाणे मी काय करू शकेन तेवढं तुम्ही मला सांगा. मधली एक ओवी गाळा, तसंच आहे. पुढची 37वी ओवी घ्या. हा हो जी अवधारिले, हे जे साधन तुम्ही निरूपिले, आवडतयाही अभ्यासिले फावो शके. म्हणजे इथे काय म्हटले की तुम्ही जे सांगितलं ते मी नीट ऐकलं, अवधारिले, हे जे साधन तुम्ही निरूपिले ते मी नीट ऐकलं. पण पुढे असं म्हटले आवडतयाही अभ्यासिले फावो शके. म्हणजे मला ते सगळं आवडलंय, मला करण्याची इच्छा पण आहे, पण तुम्हीच आता मला असा मार्ग दाखवा की मला काही वेळ, हा पुढचा जो अभ्यासिले फावो शके, या फावो शकेमध्ये एवढा पुढे अर्थ आहे की फार वेळ न घालवता मी हे सगळं करू शकीन का.
आपल्यासारखा सामान्य माणूस आहे की सहज मला साध्य होईल का, मला फार वेळ त्याला द्यायला लागणार नाही ना, तर व्हावं शके म्हणजे जे काही अभ्यासायचं आहे ते मला अगदी थोडक्या वेळामध्ये करता येईल असं होईल का, हे साधन असं आहे का, का दुसरं काहीतरी आहे. मग पुढे काय म्हटले की योग्यते विण नाही ऐसे हन आहे काही. म्हणजे योग्यतेशिवाय काही आपण करू शकतो का, तोच आता भगवंताला प्रश्न विचारते की योग्यतेशिवाय आपण काही करू शकतो का, तुम्हीच विचार करा आणि मग माझी काय योग्यता आहे ती लक्षात घेऊन तुम्ही मला सांगा. तर योग्यता पाहिजे आपल्यामध्ये, पात्रता पाहिजे, हे अर्जुनाने सांगितलं आहे. आता तिथे 38व्या ओवीचा दुसरा जो भाग आहे तो आता कृष्ण काय म्हणतोय पहा. तेथ कृष्ण म्हणती तरी काही धनुर्धरा. आता कृष्ण म्हणतोय की अर्जुना, हे काज कीर निर्वाण परी आणिकही के जे काही साधारण तेही अधिकाराचे वोडवे विण काय सिद्धी जाय. म्हणजे कृष्ण त्याला म्हणतोय की अरे तू म्हणतोस हे बरोबर आहे, म्हणजे हे जे तू सांगतोयस ना कारण, काज, हे जे तू कारण सांगतो की माझ्यामध्ये योग्यता नाही आहे, तर योग्यतेशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होत नाही हे तू म्हणतोस हे बरोबर आहे. हां, तुझं म्हणणं इथपर्यंत बरोबर आहे. पण पुढे ते काय म्हणतात, परी आणिकही, म्हणजे आता हे फार कठीण आहे. ध्यानयोग साधणं हे फार कठीण आहे, त्याला योग्यता पाहिजे हे बरोबर आहे. पण आणिकही जे काही साधारण, म्हणजे दुसरंही जे काही साधारण गोष्टी असतात तेही अधिकाराचे वोडवे विण काय सिद्धी जाय. म्हणजे साधारण गोष्टी करायला सुद्धा काहीतरी पात्रता लागते ना. उगीच पाकशास्त्राची सगळी पुस्तकं वाचली म्हणून काय लगेच आपल्याला सगळं करता येतं का. आपल्याला काहीतरी यायला तर पाहिजे ना, आपल्यामध्ये योग्यता तर पाहिजे ना. सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये, साधारण गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला अंगी काहीतरी पात्रता पाहिजे. म्हणजे पात्रता ही पाहिजेच असते साधारण गोष्टीसाठी सुद्धा, ध्यानासाठी तर पाहिजेच आहे. पै आता किती छान सांगितले पहा. म्हणजे हे अर्जुनापेक्षा आपल्याला जास्ती आपण जास्ती लक्षात घ्यायचा भाग आहे. पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची आधीन जाणीजे का, जे योग्य होऊन की जे ते आरंभी फळे. म्हणजे योग्यता, एखाद्या गोष्टीची, एखादी गोष्ट करण्याची योग्यता आपल्यामध्ये आहे का नाही हे तरी कसं कळतं. ज्या वेळेला आपण काहीतरी करतो त्याच वेळेला ते कळतं ना. केल्याशिवाय तर काही आपल्याला कळत नाही की आपण हे करू शकतो की नाही. तर योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची आधीन जाणीजे. म्हणजे जेव्हा आपण करू आणि मग काहीतरी प्राप्त होईल त्यावेळेला हो योग्यता आहे असं म्हणू, आणि प्राप्त झालं नाही तर नाही, आपल्यामध्ये योग्यता नाही असं म्हणू. म्हणजे आधी केलं तर पाहिजे, सुरुवात तर केली पाहिजे. आणि का जे योग्य होऊन की जे, म्हणजे मी योग्य झाला मग मी ते करीन. म्हणजे मला पोहायला आलं की मी पाण्यात उतरीन असं म्हणण्यासारखं आहे ना. आधी पाण्यात तर उतरलं पाहिजे, पोहायला शिकलं पाहिजे तरच पोहायला येणार ना. मी पोहायला आल्यावरती मी पाण्यात उतरीन म्हणण्यासारखंच हे आहे की पात्रता आपण आधी आपल्याला कळणार कशी, आपण आरंभ तर केला पाहिजे. आणि मग शेवटी असं म्हटलं आहे ते आरंभी फळे. म्हणजे लगेच आरंभ केल्या केल्या काही फळ मिळतं का तेही लक्षात घे अर्जुना. लगेच फळ मिळत नाही, काही काळ जावा लागतो, आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, मगच फळ मिळतं. पुढे तरी तैसी एथ काही सावियाची केणी नाही आणि योग्यांची काही खाणी असे. म्हणजे कृष्ण भगवंत असं म्हणतात, लक्षात घ्या अर्जुना, की केणी ह्याचा अर्थ बाजारपेठ, दुकानं म्हणतो ना आपण, दुकानं असणं किंवा बाजारपेठ असणं. सावियाची म्हणजे अधिकाराची, योग्यतेची, अधिकाराची
काही बाजारपेठ आहे का की आपण गेलो दुकानातनं वस्तू विकत घेतली, तसं आपल्याला करायचं आहे म्हणून जाऊन तेवढी योग्यता विकत घेतली असं काही आहे का? सावियाची म्हणजे अधिकाराची किंवा योग्यतेची केणी म्हणजे बाजारपेठ किंवा दुकान, तिथे जाऊन आपण विकत घेतलं आहे असं काही आहे का? पुढे असं म्हटलं आहे काय योग्यांची काही खाणी असे, म्हणजे काही खाण आहे का की या खाणीमध्ये योगी जन्मतात, असं काही आहे का? असं नाही आहे. जसं आपल्या एखाद्या खाणीमध्ये हिरेच मिळतात, कुठल्या सोनंच मिळतं, तसं काही नाही आहे. प्रत्येकजण योग साध्य करायला प्रयत्न करूनच पुढे जातो, तर असं काही नाही आहे. तर आणि पुढे असं म्हटलंय, नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया. म्हणजे असं एकदम काही योगाला काही किंवा कुठल्याही ह्याला फळ मिळत नाही हे लक्षात घे. तर त्यामुळे सुरुवात कशापासून करायची असते तर विरक्त आधी व्हायचं, विरक्त आधी व्हायचं. आधी विरक्ती मनामध्ये आली पाहिजे. देहधर्मी नियतू, आपले जे सगळे देहाची जे सगळे नित्य कर्म आपल्या देहाकडून जी केली जातात त्याच्यामध्ये नियमितता नियंत्रण असलं पाहिजे. की आपल्याला हवं म्हणून वाटेल तसं करणं असं नाही. तर देहावरती देहधर्मावरती नियंत्रण आणि विरक्ती हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे केलं की मग ह्या अधिकार पुढे तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया, म्हणजे हे ज्यांच्यामध्ये नसतं, ज्यांच्यामध्ये विरक्ती नसते आणि देहधर्मावरती नियंत्रण नसतं, त्यांना योग कधी योगाचा अधिकार किंवा योगाची पात्रता कधी त्यांच्यामध्ये निर्माणच होत नाही. म्हणजे पहिल्यांदा विरक्ती पाहिजे, पहिल्यांदा ही अशा प्रकारची नियमितता पाहिजे, तेव्हाच योग साधू शकतो. आणि हे असं सांगण्यामध्ये आणि म्हणून पुढे शेवटी 44वी ओवी म्हटले, मग म्हणेगा पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही. जो अनियत आहे त्याला हे कधीच लागणार नाही असं सांगून अर्जुनाला पुढे आपण पाहू. आज मी इथे थांबते, पण अर्जुनाला असं सांगितलं की अर्जुना तू जे आधीच योगाला आरंभ करायच्या पूर्वीच म्हणतोयस की माझ्यामध्ये पात्रता आहे की नाही, तर असा विचार तू करू नकोस. तुझ्यामध्ये पात्रता आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण ह्या ज्या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या ना की विरक्ती आणि देहधर्माची त्याच्यावरती नियंत्रण हे तुझ्यामध्ये आहे हे त्याला सांगतायत. आणि ते कशा प्रकारे आहे तर आता अर्जुन जो लढाईसाठी युद्धासाठी त्या कुरुक्षेत्रावरती आला, तो आपल्या आप्तांना पाहून एकदम विरक्ती आली ना त्याला, म्हणजे विरक्तीची वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते हे त्याला ते सांगतायत की विरक्तीची वृत्ती तुझ्यामध्ये आहे अर्जुना, हे त्याला जाणवून देत आहेत. आणि दुसरं म्हणजे देहावरती पूर्ण नियंत्रण. अर्जुनाच्या बाबतीमध्ये तुम्ही पहा, तुम्हाला अर्जुनाची जीवन माहिती असेल की त्याला एकदा पक्षाचा डोळ्याचा वेध घ्यायला सांगितला, सगळ्यांनाच सांगितला होता. आणि तुम्हाला काय दिसतं म्हणून द्रोणाचार्यांनी विचारलं. बाकीच्यांनी सगळ्यांनी हे दिसतं ते दिसतं अनेकाचा उल्लेख केला. अर्जुनाने मात्र म्हटलं की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो. म्हणजे त्याचं किती नियंत्रण आपल्या दृष्टीवरती त्या वयाला होतं पहा. ही देहधर्माची नियमितता आहे. तर हे अर्जुनामध्ये आहेच, तर त्यामुळे त्याला योग साधणार नाही असं नाही, असं त्याला ते जाणवून देत आहे. आता इथे थांबू. पुढचा आता सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते.